यही धर्म है मोक्ष पथगामी, मध्यम मार्ग सरल। 5 अनुशीलन हैं इसके, मानव पालन कर। सत्कर्मों की पूंजी बना ले, प्रेम भाव अविरल। कर्मों को अपना धर्म समझ ले, करना किसी से न छल। ऐसे ही महान विचारधारा से जुड़ जाएं। चैनल नंबर 466 यूसीएन बुद्धा पर। यूसीएन बुद्धा पर। नमो बुद्धाय, जय भीम. यूसीएन बुद्धा वाहिनीमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं स्वागत. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आपण अशा एका व्यक्तीशी चर्चा करणार आहोत, ज्यांनी आपलं सबंध आयुष्य आंबेडकरी चळवळीत वाहून घेण्याचा मानस घेतलेला आहे. एवढेच नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी स्वतःच्या डोळ्याने बघितलेलं आहे. बघितलेलंच नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते त्यांच्या जवळ स्टेजवर जाऊन त्यांनी धम्मदीक्षा देखील घेतलेली आहे. अशी व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहेत वामन धारगावे सर. आपण त्यांच्याशीच जाणून घेऊया, थोडंसं हितगुज करूया. सर, जय भीम सर. जय भीम. सर, मी आता माझ्या प्रेक्षकांना सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही जवळून बघितलं आहात. तुम्ही जवळून बघितलेलं आहात हे महत्वाचं आहेच, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुम्हाला केव्हा समजू लागले की हे आमचे मुक्तीदाता आहेत म्हणून? बाबासाहेब आंबेडकर मला 1956 पासूनच समजले, कारण की त्याच्या आधी काय माहीत नव्हतं. ओके. पण ज्या दिवशी त्यावेळेस आपण दसरा म्हणत होतो आणि त्या विजयदशमी आपण म्हणू लागलो. बरोबर. तर माझे एक मित्र होते गणेश छबीलाल जयस्वाल. ओके. त्यांनी मला सांगितलं की 14 ऑक्टोबरला बाबासाहेब येत आहे. तो दुसऱ्या जातीचा होता, कलार होता. ओके. तर आम्ही पूजा वगैरे केली. त्यावेळेस शस्त्रावर घरचे काय सायकल जे काय आपण धूत पूजा करत होतो, लोखंडाची पूजा. ते आटपून मी एकदम दीक्षाभूमीला आलो. ओके. दीक्षाभूमीला आलो तेव्हा बाबासाहेब यायचेच होते त्या ठिकाणी. तर आम्ही 8:30-9च्या दरम्यान दीक्षाभूमीला पोहोचलो आणि ज्या ठिकाणी मंडप घातलेला होता शुभ्र याच्याने, ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा आहे बाजूला, त्याच ठिकाणी मंडप होता पांढरा. ओके. आणि स्टेज होतं. मग कळलं आम्हाला की त्या स्टेजवर बाबासाहेब येणार आहेत. ओके. तर जवळजवळ आम्ही जसं ते बसल्या बाया एवढ्या अंतरावर आम्ही बसलो. ओके. आणि तेवढ्यात बाबासाहेब 10:15च्या दरम्यान आले. 10 वाजता वेळ होती. बरोबर. त्या ठिकाणी आल्यानंतर जय जयकार झाला. खूप लोक होते. जवळजवळ 7 लाख लोक होते. ओके. बाहेरून यायचे लोक सर्व येत शिदोरा घेऊन आपल्या. मग त्यावेळेस बाबासाहेब आले, स्टेजवर आले आणि मग कार्यक्रम सुरू झाला. बरोबर. आता कार्यक्रमाचे अध्यक्ष रेवारामजी कवाडे होते. ओके. त्यांच्या अध्यक्षतेखाली तो धम्मदीक्षाचा कार्यक्रम पार पडला. बरोबर. वामनराव गोडबोले होते, अजून काही आणि 5 भंत होते. वामनराव गोडबोलेंची अतिशय महत्वपूर्ण भूमिका होती त्यामध्ये. हो. काय सांगाल एकंदरीत त्याबद्दल? त्या दिवशी ते बोलले नाही, पण जास्तीत जास्त सहकार्य बाबासाहेबांना त्यांनीच केलेलं. ओके. आणि बाबासाहेब देखील वामनराव गोडबोलेंना जास्त जवळचे समजून ज्या काही महत्वाच्या गोष्टी होत्या ते त्यांना सांगायचे. विश्वासपात्र होते. ओके. असं झालं. सर, मला माहिती आहे, माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही समता सैनिक दलामध्ये देखील काम करता. आता बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षा सोहळ्याची सुरक्षेची जी जबाबदारी आहे ती समता सैनिक दलाने पार पाडलेली होती. तसे फोटो देखील आपल्याला दिसतात. सर, तुम्ही समता सैनिक दलामध्ये केव्हा आला आणि आपण समता सैनिक दलामध्ये काम करावं हे तुम्हाला का वाटलं? समता सैनिक त्या ठिकाणी पोलिसांचा काही सराव नव्हता, पोलिसांना बोलावलं नव्हतं. समता सैनिक दलाचे लोकच त्या ठिकाणी काम करत असत. आणि मग आम्ही त्याच्यापूर्वी आम्हाला समता सैनिक दल माहीत नव्हतं. ओके. परंतु मग 57 मध्ये मग आम्ही समता सैनिक दलाचं काम सुरू केलं. आणि जवळजवळ 600-625 पोरं त्या काळामध्ये आमच्या दलामध्ये समाविष्ट होते. ओके.
आणि तो कार्यक्रम करत राहिलो. आजही मी समता दलाचा उपाध्यक्ष आहे. ओके. आमचे अध्यक्ष मुंबईला असतात हा आणि बाकी पुण्याला वगैरे वगैरे. सर, त्यावेळेस तुम्ही समता सैनिक दलाचे सैनिक बघितलेले आहात, कारण तुम्ही युवा होता धम्मदीक्षेच्या. तेव्हा 16.5 वर्षाचा. ओके. 16 वर्षाचा होतो. ओके, म्हणजे तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, बऱ्याच गोष्टी लक्षात आहेत. त्यावेळेस समता सैनिक दलाच्या सैनिकांचा ड्रेसचा कलर कुठला कुठला होता सर? माझ्या माहितीप्रमाणे लाल वगैरे असं म्हटलं जातं, पण काय वास्तविकता आहे? शेड्यूल कास्ट असताना त्यावेळेस लाल ड्रेस होता. शेड्यूल कास्ट फेडरेशन. शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या वेळेस लाल, अजूनही 1-2 लोक लाल ड्रेस घालून मतदान करतात. बिलकुल. आणि लाल ड्रेसच्या मग निळा पॅन्ट खाकी, ओके, पांढरे शर्ट, निळी टोपी आणि शूज. आता त्यावेळेस आणखी 2 कॅटेगरी होत्या दलाच्या. ऑफिसर्स बनून, GOC बनून असे काही कमांडर वगैरे होते. बरोबर. बाकी सैन्य, त्यांना भीमसैनिक आपण म्हणायचे, अशा पद्धतीचे होते. सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षेनंतर एकंदरीत बघितलं तर तुम्ही तो पण काळ बघितलेला आहात, कारण तुम्ही 16 वर्षाची होता. तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहीत आहेत. धम्मदीक्षेनंतर तुमच्या आयुष्यात आणि एकंदरीत या समाजाच्या जडणघडणीत किंवा समाजातील प्रत्येक नागरिकांच्या आयुष्यात काय बदल झाला असं तुम्हाला वाटते? व्यक्तिशः तुम्हाला काय वाटते? व्यक्तिशः मला त्या काळामध्ये मी बघितलं की लोक धम्माच्या कार्यामध्ये खूप लागले होते. ओके. आणि त्या काळामध्ये एकत्रपणा होता, समाज एकता होता. जेव्हा वाटलं की बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे, बरोबर, शिक्षण, संघटना आणि संघर्ष, अशा पद्धतीचं त्यांनी जो मंत्र दिला, त्या अनुषंगाने सर्व लोक, बौद्ध झालेले लोक, ते आपापल्या गावात, आपापल्या शहरात, आपापल्या ठिकाणी जोबाने काम करायला लागले. बरोबर. धम्माचं आणि सैन्याचं. तुम्ही त्या सामाजिक बदलाकडे किंवा धार्मिक बदलाकडे, कारण हा समाज आधी कर्मकांडात गुंतलेला होता, सामाजिकरित्या अतिशय मागासला होता. बरोबर. त्यामुळे आता तुम्ही त्या गोष्टीकडे बघताना, तुम्हाला आता वर्तमानकालीन ज्या घटना आहेत त्या बघताना तुम्ही काय, म्हणजे कसं तुलना करता? आता वर्तमान अवस्थेमध्ये जर आपण बघितलं तर आज आपल्याला एकट्याचं प्रमाण दिसत नाही. बरोबर. पण सर्व असलेले जे लोक आहेत, जे संघटना काढलेले आहेत, ते बाबासाहेबांचं काम करतात. बरोबर. पण ते विखुरलेल्या पद्धतीमध्ये करतात. एकत्रितपणा येत नाही. आणि आज जर आपण बघितलं तर एकत्रितपणा दिसत नाही. हा मोठा दुःखाचा एक प्रसंग आहे. बरोबर. बरोबर. असं आहे. सर, आता बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. बाबासाहेब आंबेडकरांवर लिहिलेलं देखील साहित्य मोठ्या प्रमाणात खूप साहित्य आहे. बरेच लोक वाचतात, बरेच लोक बोलतात, पण बरेच लोक आचरणात आणण्याचा पण प्रयत्न करतात, एवढं मात्र निश्चित आहे. पण मला असं सांगा की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या कसोटीवर खरं उतरण्यासाठी आंबेडकर अनुयायांनी नेमकं काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? आजच्या वर्तमान परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला हे दिसून येईल की लोक वाचन करतात. बरोबर. बाबासाहेबांचे ग्रंथ वाचतात, पण ते लोकांमध्ये जात नाही. बाबासाहेब म्हणत होते की तुम्ही कितीही विद्वान असले, तुम्ही कितीही वाचन केलं, जर ते वाचन समाजामध्ये, समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत नाही गेलं तर ते काही कामाचं नाही, असं ते म्हणत बाबासाहेब. म्हणजे एकंदरीत सर त्यावेळेस मूकनायक निघायचं. त्यावेळेस मूकनायकाचे अंक जे शिक्षित लोक आहेत ते अशिक्षित लोकांना वाचून दाखवायचे. अर्थातच बाबासाहेबांचा दृष्टिकोन होता की जे तुम्ही वाचताय ते समाजाच्या शेवटच्या लोकांपर्यंत ते गेलं पाहिजे. तशा पद्धतीचं तेव्हाच बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चाललं असं वाटेल. सर, पण एकंदरीत आता आपण वर्तमान स्थितीबद्दल बोलू. वर्तमान स्थितीमध्ये गटातटाचं
मोठ्या प्रमाणामध्ये गटाचे पेव फुटलेले आहेत. ओके. या गटातटाच्या भानगडीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा विचार संपतो की काय अशी भीती आहे. म्हणजे व्यक्ती म्हणून बाबासाहेब जिवंतच राहतील निश्चित. राईट. पण बाबासाहेब म्हणत होते की बाबासाहेब रानडे गांधी जीवनामध्ये सांगतात की विचार पण संपू शकतो महापुरुषांचा. काय सांगाल सर याबद्दल वर्तमान परिस्थितीमध्ये जे गटातटाचं विभागलेपण आहे, काय बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना धोका आहे की आंबेडकरी चळवळीला धोका आहे? आता जर आपण बघितले, अनेक लोक अनेक संघटना काढतात. बरोबर. संघटना काढून काही लोक असे असतात की ती संघटना एकत्र आल्या पाहिजे त्याचा प्रयत्न करतात. निश्चितच. परंतु येणं फार कठीण झालेलं आहे. लोक येत नाही, संघटना आपली म्हणजे मिळत नाही. बरोबर. आणि त्यांना वाटते काम करतात, परंतु ज्या पद्धतीनं करायला पाहिजे ती पद्धत नाही आहे. आणि म्हणून एकत्रपणे आपल्याला दिसत नाही आहे. कामं करून राहिले. बरोबर. बाबासाहेबांचेच काम बाबासाहेबांचे काम सर्व करून राहिले. बरोबर. परंतु एकत्र येत नाही. गटामध्ये आहे. बरोबर. आता जर आपण भारतीय बौद्ध सभा जर आपण बघितलं, बरोबर, तर भारतीय बौद्ध सभामध्ये देखील एकत्रपणा नाही. तुम्ही आता ते भोपाळचे ते काय नाव त्यांचं ते आणि मीराताई आंबेडकर यांच्यामध्ये भांडण आहे, मतभेद आहेत. बरोबर. त्यांचे मतभेद आहे, एकत्रपणा नाही. आणि आणि ते मतभेद कोर्टापर्यंत जाऊन कोर्टापर्यंत गेले. बरोबर. आता तरी पण एकत्र आले काही दिवसानंतर. त्या कार्यक्रमाला मी होतो. ओके. तो कार्यक्रम झाला, एकत्र झाले, संघटना त्या लोकांनी शपथा घेतल्या. बरोबर. परत ते दुखावले, परत गट म्हणजे ते परतले. बरोबर. अशा पद्धतीचं भारतीय बौद्ध सभेचं काम, त्याचप्रमाणे आरबीआयचं काम तसं झालं. बरोबर. बरोबर. आरबीआय मध्ये त्या काळामध्ये बॅरिस्टर खोब्रागडे, दादासाहेब गायकवाड, BC कांबळे, सयाजीराव सोनवणे अनेक महत्वाचे लोक त्या काळात होते. बरोबर. आणि 57 मध्ये रिपब्लिकन पक्षाची जी संघटना उभारण्यात आली, तर 57 मध्ये 3 ऑक्टोबरला आहे. ओके. 3 ऑक्टोबर 57ला. आणि तेव्हापासून एकत्रपणाला प्रकाश आले, त्यांना हत्तीवर त्यांची मिरवणूकही काढली. ओके. लोकांनी सर्वांना माहीत आहे की त्यांच्या दीक्षाभूमीपर्यंत आपण त्यांना हत्तीवर बसवून नेलं. बरोबर. पण त्याच्यामध्ये मग परत निर्माण झाले. अशा पद्धतीचं आज आरबीआयचं काम बरोबर नाही, भारतीय बौद्ध सभेचं काम नाही करून राहिलेत, परंतु काही कामाचं नाही, एकत्रपणा नाही. बरोबर. आणि म्हणून आज आपल्या संघटनेमध्ये आपला एक आरबीआयचा माणूस येऊ शकत नाही. बरोबर. सिद्धी कॉर्पोरेशनची निवडणूक होती, त्याच्यामध्ये आपण येत नाही. आज मुस्लिम समाज कोणत्याही याच्यात नव्हतं, आज त्यांचा समाज पुढे जात आहे, त्यांचे लोक निवडून आलेले आहेत. याची तरी आम्ही किंमत करायला पाहिजे, पण आम्ही एकत्र येतच नाही. सर्व कोणी त्या ठिकाणी जातो, कोणी त्या ठिकाणी जातो. म्हणून प्रकाश आंबेडकरांनी गाणे घातलं होतं, हम तो बाबासाहेब के लेकिन गट में है. बरोबर. त्याच्यामध्ये मग तू गाणं म्हणाय केलं. आम्ही इथं आज जेव्हा कार्यक्रम झाला तर तो म्हणत होतो तो भजन. हा माहित आहे त्याला म्हणा केलं, मग ते भजन ऐकायले. सर ठीक आहे. म्हणजे हे समाजाचं विभागलेपण गीतामधून न दाखवता, त्याचा बाऊ न करता एकत्र येणं आवश्यक आहे. पण हे एकत्र न येण्यासाठी किंवा विभागण्यासाठी काय कारण असतील तुम्हाला असं वाटतं? त्याला आज त्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर आजच्या काळामध्ये या वर्तमान परिस्थितीमध्ये जे लोक आहेत ते दुसऱ्या पार्टीमध्ये जात आहेत, कोणी इकडे कोणी तिकडे. त्यामुळं आरपीआयचं काम सतत झालेलं आहे आणि त्यामुळे एकत्रपणा होऊ शकतच नाही, येतच नाही लोक. कारण की तिथं लवकर काय मिळते, आता सामाजिक काम करायला त्रास होतो, त्याला पैसा मिळत नाही. बरोबर. पण जो माणूस राजकीय पक्षामध्ये जातो त्याला लवकर काहीतरी मिळते, म्हणून लोक सामाजिक कार्यामध्ये येत नाही. हा मुख्य प्रश्न आहे.
सर पण एक असा पण प्रश्न उपस्थित होऊ शकतो, नेता हा जातो किंवा एखादा गटातला व्यक्तिप्रमुख गटप्रमुख हा जातो, हो पण जनतेचा मात्र उद्धार होताना दिसत नाही. राईट. तर इथे कुठेतरी असं वाटत नाही का तुम्हाला की जनतेने ठाम भूमिका घ्यायला पाहिजे, की व्यक्तीच गेला तरी चालेल, आपण व्यक्ती केंद्रित न होता आपण बाबासाहेबांच्या विचाराला आपला आधार मानून या लोकांनी एकत्र राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं नाही वाटत? नाही, लोक काही प्रयत्न करत आहेत, हा हा परंतु ते खऱ्या अर्थाने जमतच नाही. ओके. लोक यायला तयारच नाही. हा हा आता आम्ही समर्थन दलामध्ये सर्व गटांना मी पुणे मुंबईला आम्ही सभा घेतल्या, बरोबर लोकांना बोलावलं, इथं नागपूरलाही बोलावलं, बरोबर. ते यायला तयार नाही. काय कारण वाटतात एकत्र न येण्याच्या मागे? इगो आहे की इगो इगो ओके. इगो आहे हा हा आणि त्यामुळं ते येतच नाही. आता चांदेकर साहेब आपले, त्यांच्याबरोबर आम्ही काम केलं, हा हा मी अध्यक्ष होतो हो. त्या काळामध्ये. हा हा तेव्हा आम्ही खूप प्रयत्न केले, मी 5 वर्ष अध्यक्ष राहिलो. ओके. आम्ही खूप प्रयत्न केला की जे गट आहेत त्यांना बोलावलं, यायला तयार नाही. हा हा आम्ही कस्तुरचंद पार्कमध्ये मीटिंग घेतली, पुण्यामध्ये मी मीटिंग घेतली, मुंबईला घेतली, नाशिकला मीटिंग घेतली, तर लोक येतच नाही. जे आम्ही 5-10 लोक आहोत तेच येतात. तेच येतात. आज तरुण वर्ग जे आहे तो एकदम वेगळा झालेला आहे. बरोबर. तो समाज कार्यामध्ये येतच नाही, धम्मामध्ये येत नाही. ह्या जशा ह्या बाया फक्त 5-10 बाया 20 बाया ह्या विहारामध्ये येतात, वंदना घेतात. बरोबर ही स्थिती प्रत्येक भागामध्ये आहे. बरोबर. पुरुष वर्ग येतच नाही. तर अशा स्थितीमध्ये प्रयत्न करत आहोत, परंतु शक्य नाही. वर्तमान परिस्थितीमध्ये लोक दुसरीकडे धावू लागले, बरोबर. समाज दम्माला सोडलं. हा काही लोक, मला तर कधी कधी वाटते की आपण बाबासाहेबांना समजलं नाही, बरोबर आणि पूर्णपणे जो बाबासाहेबांना समजला तो कुठं गेलाही नाही. बरोबर. पण आहे किती %? फार कमी %मध्ये आहे. बोटावर मोजण्याला बोटल बोलण्याला एक आहे. बरोबर. त्यामुळं, आणि हे जे काही अनाडी लोक आहेत, हा अशिक्षित आणि शिक्षितही असले बरोबर. तरी ते येत नाही. हा हा आज दुसरी भागाकडे त्यांचं लक्ष दुसरीकडे आहे. बरोबर. त्यामुळं इथं काही मिळत नाही, म्हणून समाज कार्य करायला फार मुश्किल करत आहे. हा मोठा प्रश्न आहे. सर, आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. तुम्ही बघता की बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. निश्चितच तो करायलाही पाहिजे, पण तो कशा पद्धतीने केला पाहिजे? आता तुमच्या वेळेसही बाबासाहेबांची जयंती झालेली आहे, आता पण पाहताय, उद्या पण होईल. खूप फरक आहे. काय फरक वाटते तुम्हाला? फरक असा आहे, आजच्या प्रत्येक कार्यात म्हणा, हा हा साधारण लोकांच्या घरी लग्नाचा कार्यक्रम असतो, बरोबर, हळदीचा कार्यक्रम असतो, त्या दिवशी देखील आपला समाज ज्या पद्धतीनं करायला पाहिजे ते पद्धत होत नाही. बरोबर. डीजे लावतात, डान्स करतात, हळद लावतात. या गोष्टी नव्हत्या. 22 प्रतिज्ञा सांगितलेल्या आहेत, बरोबर. त्याचा कोणी विचार करत नाही. आणि करतात ते कामापुरता. त्याच्यानंतर काही नाही, लग्न झाले, कीर्तन झालं, खतम. आता बाबासाहेबाची जयंती करत असताना ज्या पद्धतीनं डीजे लावून, खूप दारू पिऊन लोक नाच गाणं करतात, खूप प्रमाणात होते. बुद्धाची तेवढी होत नाही, बाकी कोणाची होत नाही, पण बाबासाहेबांची जे जयंती होते त्यावेळेस खूप प्रमाणात करण्यात येते, परंतु दुसऱ्या पद्धतीनं. ती पद्धत होत नाही की जे बाबासाहेबांनी सांगितलं. म्हणजे ज्या बाबासाहेबांनी आयुष्यात दारूचा एक थेंबही घेतला नाही, त्या महापुरुषाची जयंती दारू पिऊन किंवा डीजेच्या तालावर नाचून साजरी करणे ही शोकांतिका आहे. शोकांतिका आहे, बरोबर. त्याच्यामुळे आपण बाबासाहेबाला मानतो याचा अर्थ असा नाही आपण व्यक्ती म्हणून मानतो, पण विचार म्हणून नाही, उत्सव विचारतच नाही.
बरोबर. विचार नाही. म्हणून म्हणतो ना मी की बाबासाहेबांना समजलेलं नाही, हा हा आणि जो समजला तो कुठं भटकला नाही. बरोबर बरोबर. आणि ती ती संख्या मोठ्यावर मोजण्याला येते. बरोबर. बरोबर बरोबर. सर, आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जयंती निमित्त तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? काय संदेश द्याल तुम्ही? प्रेक्षकांना जयंतीबद्दल किंवा अनेक प्रकाराबद्दल लोक सांगतात, हा हा आम्ही इथेही पाहिलो, परंतु ते नाही जमून राहिलं. हा हा धम्माचं काम करतात, काय करतात, पण लोक दुसरीकडे भटकतात. हा हा कोणी ताजबागला जातात, कोणी ते वित्तूबाबाकडे जातात. जातात. बरोबर. वित्तूबाबाचं कोणतं काम आहे? त्यांची बाबासाहेब समजला का? तरी आम्ही लोक त्यांच्याकडे जातो. अंधश्रद्धा. कुठेतरी गुरफटलेला आहे. मग गुरबडलेलं आहे, कुठेही जातो. हा हा कुठं आणखी ठिकाणी अनेक सडा आहेत हा ज्या अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेले आहेत. बरोबर. तर जात नाही, आणि जाता तर लपून असेही लोक आहेत. लोक आहेत. बरोबर. आता इथे एक मुसलमान होता, हा हा म्हणजे ते जावई गणवीर नाहीत येते त्यांनी. हा हा तर इतक्यामध्ये कोणतरी मुसलमान होतं, त्यांच्या जयंती याचा कार्यक्रम असतो ताजबागचा काहीतरी त्यांचे उर्स दर महिन्याला. हा हा तर त्यांनी एका मुसलमानाला विचारलं गणवीरने हा हा कि भाई आप जाते नहीं क्या ताजबाग में? तो बोले ताजबाग में कुछ नहीं, मैं मानता नहीं, हा हा मैं सिर्फ नमाज पढ़ता हूँ, सिर्फ उतना ही करता हूँ, बाकी सब थोटान है. तोडतात. वो भी बड़ा बेकार का है ताजबाग, कुछ काम का नहीं. वहाँ जाते लोग सिर्फ पिकनिक टाइप जाते हैं, बस घूम घाम के आते हैं. म्हणजे एकंदरीत उत्सव म्हणून एकंदरीत हा ते साजरे करतात. आणि तो उत्सव साजरा करू नये, एकंदरीत सरांचं म्हणणं आहे, धारगावे सरांचं. आणि त्यांनी ते सांगितलेलं एक अतिशय महत्वाचा भाग आहे की जयंती साजरी करताना व्यक्तीचा विचार लक्षात ठेवणे देखील महत्वाचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर घेण्यापेक्षा जर तुम्ही डोक्यात घेतलं तर आपला उत्कर्ष होईलच. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाचा उत्कर्ष करण्याकरिताच जी अथक मेहनत घेतली, आपल्या परिवाराची, आपल्या कुटुंबाची तमा न बाळगता त्या महापुरुषांच्या विचारांप्रती प्रामाणिक राहण्यासाठी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त तुम्हा प्रेक्षकांना देखील एक प्रण घ्यायचा आहे. आणि सरांनी सांगितलेलं आहे की समाजाची जी वाताहत झालेली आहे, युवक सामोर येताना दिसत नाही, हा देखील एक विचार करण्याचा एक मोठा प्रश्न आहे. आपण चुकलोत का? युवक चुकलात का? की आपण कुठे कमी पडलोत? आपण संस्कार देण्यावर युवकांना कमी पडलोत का? याचं देखील विचार करणं आवश्यक आहे. सर, तुम्ही आज आमच्या कार्यक्रमात सामील झाला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आणि तुम्ही वेळ दिला हे अतिशय महत्वाचं आहे. तुमचा मनपूर्वक आभार सर. जय भीम. थँक्यू. तुम्ही पाहत राहा UCN.